हाय हॅलो नमस्ते. आज मी घेऊन आली आहे एक मस्त अशी अळूची रेसिपी. अळूच्या पानांची, अळूचं फदफद किंवा अळूची भाजी आपण त्याला म्हणू शकतो. त्यासाठी मी इथे 6 मध्यम आकाराचे अळूची पानं घेतलेली आहेत आणि बघा अशी देठ बाजूला करून घेतलेत त्याचे. आणि देठावर ही जी साल असते ना, ती साल मी काढून घेतली, कारण ही जी साल आहे ती जर आपण भाजीमध्ये टाकली तर जे घशामध्ये कापल्यासारख्या वेदना होतात ना, त्या ह्या सालीमुळेच असतात. त्यामुळे ही साल मी अशी काढून घेतली आणि हे सर्व देठ मी एकदम बारीक आकारात कट करून घेतले. आपण अळूच्या पानांसोबत हे देठही भाजीमध्ये टाकणार आहोत, त्यामुळे देठाची साल काढून असे छान बारीक कट करून घेतले. आणि अळूचे हे पानं आहेत ना, ते धुताने मात्र मला आपली मराठी भाषेतील एक म्हण आठवली, ती म्हणजे अळवावरचं पाणी. म्हणजे एखादी गोष्ट अळवावरच्या पाण्याप्रमाणे आहे. म्हणजे अळूच्या पानावर जसं पाणी टिकत नाही ना, तसंच एखाद्या गोष्टीचं किंवा एखाद्या व्यक्तीचं आपल्या आयुष्यातील अस्तित्व हे क्षणिक असतं, असं ह्या मराठी म्हणीचा अर्थ आहे. आणि हे बघा, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी अळूची भाजी किंवा अळूची पानं अशी बारीक कट करून घेतली, देठही बारीक कट करून घेतले आणि हे सगळं मी आता छान शिजवून घेणार आहे. कुकरमध्येच मी हे सगळं शिजवणार आहे. त्यासाठी मी अगोदरच्या रात्रीच 1 वाटी एवढी चना डाळ आणि तूर डाळ असं मिक्स दोन्ही मिळून 1 वाटी एवढी डाळ रात्रीच भिजवून ठेवली होती. आणि मी अर्धी वाटी एवढे शेंगदाणेही इथे भिजवून घेतलेले आहेत. डाळ अगोदरच्या रात्रीच भिजवली, पण शेंगदाणे मात्र मी फक्त 2 तासांसाठी भिजवलेले आहेत. तसेच मी 2 तासांसाठी ही चिंचही भिजवून घेतली होती आणि तिला निवांत छान भाजी पूर्ण होईपर्यंत भिजू दिली. आणि हे चिंचेचा मी पल्प तयार करून घेतला किंवा चिंचेचं पाणी तयार केलं. आता बघा, कुकरमध्ये मी ही भिजवलेली डाळ, जी हरभऱ्याची डाळ किंवा चना डाळ आहे आणि तूर डाळही त्यात मिक्स आहे, आणि तसेच भिजवलेले शेंगदाणेही ॲड केले आणि ही कापून घेतलेली अळूची भाजी किंवा कापून घेतलेले अळूचे पान आणि त्याचे देठही यामध्ये ॲड केले. आणि ही भाजी, या भाजीच्या लेवलपर्यंत फक्त मी पाणी ॲड केलं होतं. इथे बघा, मी भरपूर असा लसूणही इथे ॲड केला आणि भाजीच्या लेवलपर्यंतच आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. खूप जास्त पाणीही टाकायचं नाही. आणि एक 5 शिट्ट्या होईपर्यंत आपल्याला हे सगळं शिजवून घ्यायचं आहे. यामध्ये हरभऱ्याची डाळही आहे, त्यामुळे आपल्याला 5 शिट्ट्या घेण्याची गरज आहे. म्हणजे डाळही छान शिजते, शेंगदाणेही मस्त शिजतात आणि भाजीही छान शिजते. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सर्वांनी पानाच्या मागील बाजूच्या शिरांवर जी साल असते तीही काढून घ्या, देठांवरही साल असते तीही काढून घ्या. म्हणजे अळूच्या भाजीने जे घशात कापल्यासारख्या वेदना होतात त्या होणार नाहीत. आणि नंतर बघा, मी इथे एका पातेल्यामध्ये तेल गरम करून घेतलं. तेल मी अगदी थोडंसं वापरलं आहे, कारण भाजीवर मी नंतर तेलाचा तडका देणार आहे, म्हणून मी तेलाची क्वांटिटी इथे बॅलन्स केलेली आहे. तर बघा, तेलामध्ये मी जिरे टाकले. जिरे छान फ्राय झाले की एक 7-8 हिरवी मिरची, ज्या मी मधोमध फक्त कट देऊन घेतल्या होत्या, मिरचीचे तुकडे मी केले नव्हते, त्या ॲड केल्या. भरपूर असा ठेचलेला लसूणही ॲड केला आणि पाव छोटा चमचा हळद ॲड केली. 1 छोटा चमचा एवढं लाल मिरची पावडर ॲड केलं आणि सगळं काही व्यवस्थित फ्राय करून घेतलं. आणि ही व्यवस्थित घोटून घेतलेली भाजी मी ह्या तडक्यामध्ये ॲड केली आणि व्यवस्थित हा तडका आणि भाजी छान मिक्स करून घेतलं. भाजी इतकी टेस्टी बनते ना, की म्हणजे खूपच तुम्ही सुद्धा या भाजीच्या प्रेमात पडणार आणि तुम्ही सुद्धा नेहमी नेहमी ही भाजी बनवणार. तर बघा, इथे मग मी भाजीला छान कन्सिस्टन्सी यावी आणि टेस्टही मस्त व्हावी,
त्यासाठी मी इथे 1 टेबलस्पून एवढं बेसन किंवा चणा डाळीचं, हरभऱ्याच्या डाळीचं मी पीठ इथे ॲड केलेलं आहे आणि व्यवस्थित त्याला आपण घोटून घ्यायचं आहे भाजीसोबत. नंतर मी चवीपुरतं मीठही इथे ॲड केलं आहे आणि झाकण ठेवून आपण आता भाजी छान शिजवून घेणार आहोत. आणि झाकण यासाठी ठेवायचं की जे आपण बेसन ॲड केलेलं आहे तेही व्यवस्थित शिजावं आणि भाजीसोबत एकजीव व्हावं. आणि मग असं पण पुन्हा पुन्हा झाकण काढून भाजी व्यवस्थित हलवून घ्यायची, कारण बेसन ॲड केल्यानंतर, बेसन शिजल्यानंतर ते पातेल्याला खाली चिकटण्याची किंवा करपण्याची, जळण्याची भीती असते. नंतर बघा बेसन छान शिजल्यानंतर मी यामध्ये हे चिंचेचा पल्प किंवा चिंचेचं हे तयार करून घेतलेलं पाणी ॲड केलं आणि तेही अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलं. टेस्ट घेऊन बघितलं आणि नंतर पुन्हा आवश्यकता वाटली म्हणून 2 चमचे एवढा चिंचेचा पल्प ॲड केला. आणि साहजिकच आहे, आता आपण इथे आंबट चिंच ॲड केली तर तिचा आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी मी इथे गूळ ॲड करत आहे. गूळ हा गावाकडून आलेला ऑर्गॅनिक गूळ आहे. त्याचा कलर किती छान आहे बघा. आणि मग मस्त याला झाकण ठेवून पुन्हा 1-2-3 मिनिटसाठी मी भाजीला शिजू दिलं. तोपर्यंत मी वरून जो तडका ॲड करणार होते त्यासाठी एका छोट्या तडका पॅनमध्ये तेल घेतलं. तेलामध्ये भरपूर असे लसूणचे काप ॲड केले. गॅसची फ्लेम ऑफ केली. लसूण छान गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर गॅस ऑफ करायचा आहे. आणि मग हे लाल मिरची पावडर, जे काश्मीरी लाल मिरची पावडर आहे ते 2 चमचे एवढं ॲड केलं आणि असा भाजी एका सर्विंग बाउलमध्ये घेऊन त्यावर हा तडका मस्त ॲड केला. लसूण इतका छान लागतो ना ह्या भाजीमध्ये. आणि हा विशेषतः तडक्यामध्ये जो गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण लसूण फ्राय करतो ना, त्यामुळे भाजीला अगदी मस्तच टेस्ट येते. खूपच छान बनलं होतं हे अळूचं फदफद म्हणा किंवा अळूची भाजी म्हणा. टेस्ट मात्र अप्रतिम झाली होती, एकदम झकास. सर्वांनी ही रेसिपी नक्की ट्राय करा. आणि हो, रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि अशाच मस्त रेसिपीज हव्या असतील तर चॅनलला कनेक्टेड राहा. छान खा, मस्त व्यायाम करा. थँक्यू सो मच. बाय बाय.